आयो मला चहा दे. आधी तोंडावर पाणी फिरव, मग देती. दे आता चहा. अरे पिकी घाटा घाटा उशीर झाला कळत नाही तुला. आयो मला लय कटाळा आलाय. मग शाळेत जा. न ग बाई, माझं मी मासे पकडायला जातो. माशाला गांजवा घेतला का? घडीत आहे. बापाला पण तीच पाहिजे. दारू पिऊन पडायचं आणि पोराला मासा धरायला लावायचं. लेकरू शिकन म्हणलं 4 वर्ग, तर ह्यो किडा नाही शहाणा. नाही चिम्या कुठे ग? इकडे तुला दाखिते. तुझ्यामुळं तो शाळेत पण जाईना आणि शिकारीला पण जाईना. नाही शिकारीला जायलाच निघालो होतो, तेव्हा तर त्याला बोलवायला आलतो. शाळेत जायला नाही बोलवत. मीच जात नाही आणि त्याला काय बोलू? जा. गेलाय त्याच्या बापा बरं मासे धरायला. अरे दादूश्या, चल की लवकर. आलो केले का? चालायचं का दादूश्या? चल केला का? हा चल मग, लय उशीर झालाय. अरे चल ना, काय करतोय? आता काय करणार आहे? अरे चल ना, मळ्यात जाऊ. ये बाबा, एक तर माझं सकाळ सकाळ म्हातारा उखडल्या म्याव आणि तसं बी त्यो बिबटे असन तिथं. तुला काय करायची? मी आहे ना. अरे चल, येताना एखाद 2 पारव गावल. चल. चिम्या, ए चिम्या, अरे चालला कुठं? ये बाप्या, चल आता माळ्यात जाऊ. हा ए मन्या, चला आपण सगळेच पवायला जाऊ. काय करता? हो बाळा, खूप पाणी आहे. चला घरी. चल.
काय करतोय आज चालतोय तात्या. आता चालता होय ये वर येतो कपड्यान बेटा त्याचे तात्या कपडे. तुझ्या बापाची आहे का कोणाचा आहे तू या दुष्या. एक लक्षात ठेव या विहिरीचं पाणी फक्त आम्ही पिण्यासाठी वापरतो आंघोळीसाठी नाही वापरत लाज नाही वाटत तुला थांब जरा तुला बांधूनच ठेवतो त्याच्याशिवाय तू जागेवर यायचा नाही तात्या नको नको तात्या. सोडा तात्या. तात्या तात्या सोडा तात्या. तात्या सोडा. तात्या सोडा ना. सात तात्या सोडा. सोडा ना तात्या. तात्या सोडा ना. सात तात्या सोडा. सोडा ना तात्या. चल उभा राहा इथं इथे पळू नको इथून तुझ्या बापाचं शेत आहे का त्याच्यामुळे जर का विहिरीवर आला लक्षात ठेव तर तुझा हागून एकच केला समज ध्यानात ठेव काय झालं रे? अगं चिम्याला आहे ना स्वपन तातीने बांधून ठेवलंय आम्ही तिथं पवायला गेलतो. अगं बाई कशाला गेला होता रे तिथं काडी लावायला? बरा जाळ झाला तुमचा तिथं. मला एक कळत नाही तू पुण्याला शिकत होती मग इथं कशाला आलीस? अगं माझे बाबा ऐकणार ना ग म्हणून आले. पण का? जाऊ दे तुला नाही माहित माझे बाबा कसे आहेत ते. अगं बाई हा कोण? काय माहित पण का बांधले याला? आला आसन पोहायला बिचारा घावला तर त्याच्या तावडीत. काका कुणी बांधलं याला? बर जा कशात तरी पाणी आणा. का बांधलं तुला? पवायला आल तुम्ही. जा आता घरी. बाई ग काय अवस्था झाली माझ्या लेकराची. बाप्या बाप्या धर याला. चल. माने मी जातो घरी. खाऊन घे. खा खा अहो ग बसा. शिकारीने नेला तर मधून पळून आला. नका बोलू लेकराला. सकाळ धरणं उपाशी लेकरू. एकट्याने काय मरायचं का वनवन करीत आईला वैताग आलाय. इकडे बैस कुठे गेलता होतो पोरामध्ये. तुला लाज नाही वाटत ते गावाड पोरं तिकडे विहिरीवर पोहतात तू गावावर फिरतो काही वाटते का तुला जनावरा तुमच्यापेक्षा तर बाराचे किमान माणसात तर राहतो. जास्त बळबळ करशील तर उभा कापून टाकेल तुला ध्यान ठेव मूर्ख कुठला
नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार सर, काय म्हणते शाळा आपली? शाळा एकदम व्यवस्थित चालू आहे. सगळं व्यवस्थित आहे? एकदम व्यवस्थित आहे. सगळी मुलं आपली शाळेत येतात? हा, त्यासाठी मी तुमच्याकडे येणार होतो. का बरं सर, काय झालं? कार समाजाचे विद्यार्थी आहेत ना, हा. ते शाळेत येतच नाही. फक्त एक मुलगी येते. सर, हा विषय तुम्ही माझ्या कानावर वाचला ते बरं झालं. आपल्या गावातील सगळी मुलं साक्षर पाहिजे, काही निरक्षर राहता कामा नाही. बरोबर. मी त्या कारमध्ये वस्तूवर जातो, कोण काय म्हणजे काय विषय आहे कुणाचा, तो विषय करून त्यांना शाळेत आणण्याचा प्रयत्न माझा आहे. ओके. शाळेत कोण येत नाही किंवा काय अडचण हे तुम्ही माझ्या कानावर घाला. बरोबर. आणि त्यांना कपडे, त्यांना पुस्तकं, ह्या ज्या गोष्टी लागल्या ह्या पण माझ्या कानावर घाला. कारण त्या मुलांची परिस्थिती थोडी नाजूक आहे, त्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. ओके सरपंच साहेब. ओके. थोडा कसा आपला इलेक्शनचा पण काळ आला जवळ, त्यामुळे ओके. आहे राज्य आहे. ओके, ठीक आहे, मी घेतो त्यांची काळजी. ओके, येतील, पण काय अडचण आहे तर मला कानावर घाला. ओके, थँक्यू सरपंच साहेब. थँक्यू. ओके. बाबा, ओ बाबा, ए सांग ना, तुला काय माहिती पाहिजे? तू सांग ना. नको, तू सांग. हे सांग. नको, तू सांग. बाबा, मला एक पोरगी लय आवडते, पण तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. जरा तिचा पत्ता बित्ता कळाला असतं तर. भयंकर, महाभयंकर. नको नादी लागू, नाहीतर कोणीही वाचू शकणार नाही. म्हणजे नेमकं काय होईल बाबा? मृत्यू, दोघांचाही मृत्यू एकाच वेळेला. जय लमान बाबा. अरे या बाबाला काहीच कळत नाही, याने आजूक आपल्याला खचावलं. खचव तू, खचव. येऊ येऊ कशी मी नांदायला, हो येऊ येऊ कशी मी नांदायला. राम राम सरपंच साहेब, लय भर गरीबाच्या घरी येणं केलं. काय रे जातुशा, पोरगे कुठे तुझं? पोरगी शाळेत येते आणि पोरगा येत नाही. सरपंच त्याला शिकायला नेलं होतं. का? दारू पिऊन पडायला सवड भेटली पाहिजे ना. गेटच घे घर बघा. बरं, त्याला मी तू ॲव्हरेज करतो का? सरपंच साहेब, कपड्याला पैसे नाहीत आणि त्याला शाळेत तरी कसं बसू देते. तुला दारू डोसायला पैसे आहेत, कपड्याला पैसे नाहीत. उद्या पोराला शाळेत पाठवून दे, बाकीचं बघतो काय असेल ते मी. बरं सरपंच साहेब. अय उठाय चिम्या. अरे उठ की चिम्या. अरे शाळेत जायचं नाही का? आयो, जाऊ का मी शाळेत? अरे आंघोळ करून जा. काय ग? गप कर. चिमण्या, पाणी काढून द्यायला.
छाप लावलंय. माझे बी तेच झाले. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशाच्या समृद्ध आणि विविध नसलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्याच परंपरांचा पायी होण्याचे ठेवावे. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. युनिफॉर्म कुठे? युनिफॉर्म कुठे? सर कपडे घ्यायला पैसे नाही, मग तुम्ही देता का मग? काय? ड्रेस कुठे आहे? कुठे? कुठे द्यायचा? ड्रेस घालून द्यायचा. हा? उद्या जर आला ना वर्गाच्या बाहेर काढून टाकेल. चल तुला पण शेवटची वॉर्निंग आहे. चल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बसा. बसा. चला समजाने आपलं आपलं बाहेर काढा. हो सर. काय काय म्हणलं? काय काढायचे सर? मी म्हणालो समजाने पुस्तके बाहेर काढा असं मला म्हणायचं होतं. काय पुस्तके बाहेर काढा. तरी मुलांनो आपण दररोज कार्टून पाहतो बरोबर आहे. बाप्पाजी कुठे? इकडे या. सगळ्यांना शाळेत बसू द्या आणि शाळा शिका घे. काय झालं रे? काय तुम्ही अन्याय केला. काय केलं नाही तुझ्या? तुम्ही आपल्याला पुस्तकं दिले, मला कोण दिला? ये तू बी ये सर. रोज शाळेत येत जा. आणि अभ्यास कर. आमच्या घरचं तुम्हालाच मतदान. बरं जा. नशा झाला तू. चला सर येतो. मुलांना चांगलं शिका. रोज शाळेत येत जा. हा किती शिकले काय माहिती आपल्याला. हॅलो, आज आपण त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर फॉर्मॅट इंग्लिशचा घेणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए लँग्वेज स्टडी. यशराज आणि कार्तिक उभे राहिले. त्यावेळेस फर्स्ट कोण येणार? एवढे चान्सच नाही देणार. का मी नाही घेऊ देणार. परीक्षा संदर्भात सूचना होती. किती मुलांचा पटाव शाळेचा? आपल्या 10 वर्षावर 7 होय. त्यावर्षी आपल्या शाळेत निकाल 100% लागायला पाहिजे. लागेल. मुलांना अभ्यास करा चांगला. नुसतं हो म्हणून जमणार नाही. चांगलं शिका, चांगले मोठे व्हा. मुलींचं प्रमाण जास्त आहे शिक्षणासाठी. चला शुभेच्छा तुम्हाला. ए बरं आहे ना आता? आणि इथं काय करतोय? 9वीला आहे. आणि तू? तुला काय करायची? चल ग. 8वीला आहे. मजनूची अवलाद चल. तुझं काय चालायला लागलंय? अभ्यास केला? तू केला? मग दाखव. नाही केलं. नाही केलं? काय केलं? केकडे धरत होतो सर. इकडे धरला होता? हा. चल मला पण नाही नेलं. चांगला आहे फोकाचा पळला. बस खाली. बसा खाली. सर अभ्यास केला का? नाही सर. का नाही केला? काय गेलतो.
तिसऱ्या नंबर चॅप्टरची सगळ्यांनी अभ्यास करून यायचा. जेवढे काही क्वेश्चन विचारले जाते सगळ्यांचे आन्सर देता आले पाहिजेत, नाहीतर इथे अंकी धरायला लागेल. ठीक आहे, भेटू उद्या सकाळी. पारा भेटेन का? देऊ ना. ए तू जा पुढं, आम्ही येतो मागून. शंभर या. 100. यार पैसे दे ना. दम ऐका, मासे विकले पाहिजे. मासे विकल्यानंतर 10 रुपयाला यायचं. दुकान बंद करून टाकीन, दारूशिवाय नादी लागायचं नाही. दादूशा बोला तात्या. एवढी प्यायला तोय रे? अहो घ्यावाच लागते. बरं एक काम कर, आज संध्याकाळच्याला आपल्या घासात जाळं लाव. सशांने खूप वैताग दिलाय. लावतो तात्या. लावशील ना? काळजी करू नका तात्या तुम्ही. पाटील मला जाळा लावायचं सांगते. असे पाटील किती आडे बांधलेत. मला दादूशिया म्हणते. दादूशिया नाद नाही करायचा. दादूशिया नाद. काय करतो? दिसत नाही का? अभ्यास करतोय. सोपन ताजाच्या घासात जाळा लाव. का सांगितलं कळतंय तुला? हा जातो. रगेलोनी करताय झालं खात. ए बरे ऐकू का? शिंदे काय बोलतोय कळतंय ना?
बाप्या चल, बिबट्या लय वाईट देतोय. का सस धरायचे. मी नाहीत भाऊ, मला नको सांगू. नको नको, मला लय काटाळा आला. मला लय काटाळा आला तर मग काय दरे जाळ आहे नाही, खाली जाऊन दे. ने खाली जा. जाऊ दे. वरला पाना धर, वरला जाऊन खाली जाऊन दे अजून. बरोबर. खाली गाठ्या लावी जा. टाईट बांध, ओढून पण चांगले. ते ढिल्ल बांधले बघ. काय करतोय? ते तात्यांनी जाळं लावायला सांगितलं होतं साशीसाठी. घावाल ना पण. हा मग आम्ही काय येड म्हणून आलोय की ते. आवाज वाढला तुझा. ये जाळं लाव जाळं. अय तू आधी कुठे होती, दिसत नव्हती. पुण्याला होती शिकायला. पहिल्यापासून इथं असायला पाहिजे होती. का? मी शाळेतून घरीच राहिलो नसतो. कस काय? चला इथं सांगतो. का बोलवलंय त्यांनी? मला काय माहिती, मी काय त्याचं मन वाचते काय? ए कुठे नेतोय आम्हाला? इथं चला चला. ए बोल, चल पटकन बोल ना. जेव्हा बी शाळेत जायचो दुपारीच घरी पळून यायचो, पण आज तुला पाहिल्यावर घरीच जाऊ नये वाटलं. उगाच शाळा सुटली म्हणून, नाही तर घरीच जाणार नव्हतो. का? ए काय वाटलं तुला? काय माहित, पण सारखं तुझ्याकडे बघत राहावं असं वाटतं. लाज नाही वाटत तुला सांगायला? ए भवानी, तिला काय अडचण नाही, तुला काय होते ग? संगे चल. काय म्हणत होती रे? प्रपोज केला मी तिला, पण ती भवानी होती ना, तिने समद पिसकटवलं. तू काय ऐकून घेत होती ग? अगं चांगला आहे तो, हुशार आहे. फक्त त्याने थोडं अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तसं बी बरा वाटला मला तो. असलं वे नवय. ए गप, एवढा बी काही वाईट नाही तो.
तुला नाही कळायचं ते, तू गप. कधी येतो का हा? आला वाटतं. तू थांब, मी चालले आता. हा जा, मी आले. काय रे, किती उशीर लावला? येतच होतो. चिम्या, आपण एका वर्गात असतो तर काय झालं असतं रे? संगे मी सारखं तुझ्याकडे बघत बसलो असतो. तू तर येडाच आहे बाबा. आणि तू काय केलं असतं? मी तुझ्याकडून सगळा अभ्यास लिहून घेतला ते असता. तर तू आता पण करतीस. काय अभ्यास कशाचा? प्रेमाचा. बिथरलाय काय? ए, शाळा भरली असेल, चल लवकर. अगं थांब ना. तू थांब, मी चालले. सांगे चिम्या इकडे या. किती वाजले? तुम्ही दोघांना फोन करा. आणि दिवसभर तुम्हाला एक सजा आहे. सांगत होते तुला, मी म्हणत होते जा चल लवकर. चुकलं ना सांगू परत ना असं. काय जाऊ दे, इथे माझे पाय दुखायला लागले. देऊ का दाबून? इथं काय करताय? शाळेत यायला उशीर झाला म्हणून पोद्दार सरांनी आमचा कोंबडा बनवला. वेळेवर नाही येतात तुम्ही. ठीक आहे, बोलतो मी त्यांच्याशी. जा बसा वर्गात. जा, उद्यापासून भेटणारच नाही तुला. जाऊ दे ना सांगू. काय गोड बोलून जीव होतं. चल. न ग, इथून माग रोज जायचं ना, आज काय झालं? आज मला घरीच जाऊ वाटाना. का? काय माहित. तरी मुलांनो, समजाने अभ्यासाची तयारी करा. काय कुठे झाला? अभ्यास करायला. वर्ग भरले दादा, चल जाऊ. काय 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 कुठं कुठं? खिडकीत संगीच्या वर्ग. ये बापरे, हळू ये. अरे मी काय घाबरतो का? इकडे
हा तात्या. कुठं चालला? ते जाळ्याने चाललो तात्या. कुठं? आपलं याच्यात घासात. बरं गावला की नाही ससा? नाही ना. काय झालं काय कळा नाही का? बरं एक काम कर, हा येताना चांगले खेकडे घेऊन ये. बरं तात्या. अण्णांनी धरले असं तर आणतो. चांगले आण, हा नाही तर खराब अशी सगळं पोट खराब करून टाकतील ते. चांगलं आणतो तात्या. हा व्यवस्थित घेऊन ये. एकदम व्यवस्थित. ठीक आहे. चालेल. आईला जाळ कुठे? कुठे? अरे कोण चोरायचंय? अण्णांनी नेला असेल. चल चल. अण्णांनीच नेला असेल ना. काय माहित? नेलं असं अण्णांनी. दुसरं कोण न्यायचंय आपल्या गावातले तेव्हा. मला लई चिंता लागली हो. जाळ कोणाला लागत आहे तेव्हा? आपलं सोडून गावात कोण आहे तेव्हा? ससाई नाही जाळही नाही राव. अण्णा खेकडे उडे. काय रे स्वपन तात्याने सांगितलं. याची दार अडकवलेत नी मला स्वपन तात्याने सांगितले. संगी पुण्यावरून आल्यापासून स्वपन तात्याला खेकडा आवडतात. ए गप तू. लय खेकडा आवडत. हे आता माझ्या तो याच्याने काहीच व्हाय ना. म्हणजे तुला नाही कळायचं. जाऊ दे वरून. चल. बस केला का? काय बस केला का? चला. गप तू. लय बडबड करती तात्या. ओ सोपान तात्या, कुठं गाडलाय काय नाही बिबट्या? गपला का? काय र? तू यासाठी चिमेने आणलंय. काय? बघ की तूच. शी, हे आणलंय तू माझ्यासाठी? नाही ग, ते तात्याने सांगितलं होतं. हे आणलंय तुझ्यासाठी. ए राणे, खूप सुंदर कार्यक्रम असतो, आपण जाऊ बर का? ए राणे, आवाज येतोय, चल लवकर. हा चल मग. किती भाव खाती का तू? भयंकर, महाभयंकर,
मी सांगितलं होतं तुम्हाला तुमचा मृत्यू अटळ आहे. आता तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही. जय लमान बाबा. हे तुझ्यासाठी. थँक्यू. वय रे काल लय चेकळला होता. तू पण लय चकळली होती काय? होय का सांग, तू सांगितलं नाही काय तुझं माझं जमल का? आता फार जमलंय की. ए चढ मध्ये विसरलो. आता लय दिवस झाले इकडे आलो नाही. शेततळं बघू आणि तळ्यामध्ये पाणी बघू आपण किती काय तर. बरं चला आपण हे पाणी बी बघू. आता इकडे जांभूळ ऊस वगैरे तर चांगले दिसून राहिले लोकांचे. पाण्याचा प्रश्न- इकडे पण पाणी चांगलं आहे. या बाजूला वातावरण एवढं छान आहे. चला चला मला थोडा अर्जंट काम आहे. चला आपण जाऊ. का हो पाटील? अहो पाणी बघा किती छान आहे इकडे. नाही पाणी गिनी भरपूर आहे पण माझ्या लक्षात आलं आता मला अर्जंट काम निघालं थोडं. तुम्हीच म्हटलं होतं तळावर जायचं शेतावर जायचं. नाही नाही मला थोडं तालुक्याच्या गावाला जायचं आहे. नंतर बघू आपण.
काय करत होती तळ्या? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तुला, तू मला म्हणती काय कुठल्या तळ्या? नमस्कार. काय चालू आहे? ते काम बाजूला ठेवा आणि तुम्ही ताबडतोब निघून या. ती काम बाजूला ठेवा आणि हाय त्या परिस्थितीमध्ये तुम्ही निघून या. आल्यावर तुम्हाला मी सर्व सविस्तर सांगतो काय आहे ते. हा लगेच निघून या. हो ठीक आहे. हे काय काय नाही, कुठं चालले? संगीताकडे. चल फट निघायचं घरी. फट वैतागांना मूर्खांनी. राम राम तात्या. राम राम. बसा. तात्या काय गडबड केलं गेलं एवढं? नाही घाई बोलवलं. यशराज संगीताला चहा करायला लाव. नको नको चहा नको. नेमकं झालं काय? काय झालं? अहो या गोष्टी फोनवर सांगायच्या नसतात. झालं त्यासाठी काय? बोलून घेतलं. कशासाठी? या पोरीला मी एका पुऱ्याबरोबर बघितलं. तुम्ही स्वतः पाहिलं? मी माझ्या स्वतः डोळ्याने बघितलं. चष्मा लावलेला होता, चष्मा काढून सुद्धा बघितलं. असं तात्या मित्र वगैरे? मित्र वगैरे काही नाही. तो एक पोरगा आहे, काराचा पोरगा. त्या पोराबरोबर ती दिसली मला आणि ते माझ्या कानावर आलेलं होतं, पण मी ते शांत बसलेलो होतो, बोललो. आपण मग लगेच ऍक्शन घेण्यात नाही माझ्या तात्या काहीच. नाही पूर्ण स्पष्ट झालंय का तुमच्या पुढं? मला तिचं उरकून टाकायचं आहे. अहो लय लहान आहे मुलगी. मी ऐकणार नाही, मला ऐकायचंच नाही. अहो पण तात्या. पण बिन काही नाही, मला तिचं लग्न करायचं म्हणजे करायचंच. चालते पाऊस तरी एखादं. स्थळ पाहिलंय, माझ्या मित्राचाच मुलगा आहे. स्थळ मी सर्व बघितलेलं आहे, व्यवस्थित आहे. काय जायचं मी सांगतो तुम्हाला, फोन करीन मी तुम्हाला. मग कशाला परत परत बोलावतो? येऊ की जाऊ आपल्याकडे? चला चालते करा तयारी. तात्या मी घेतो गाडी. चाल करू चला.
कुठे आहे तू? मॅटर झालं. हा ये चौकात ये, 3-4 जण मिळून. इथे आलो मी, तुला कळते का अर्जंट आहे? या लवकर चौकात ये. काय रे बाई, काय झालं? ये लवकर आलो. आबासाहेब, अहो आबासाहेब. हो बरे. आधीच कोण आहे बघे? हो आबा. पाहुणे आले दादा. राम राम राम. राम राम राम. या बस. अजित पाणी घेऊन ये. हो आबा. ए प्राची, पाणी घेऊन ये बरं. मीटिंग वगैरे आटपली आणि इकडे आलो म्हणलं चला आता आबासाहेबांना भेटून येऊ. अच्छा. मी सोबतच होतो. हा, हा. तुमच्याबरोबर हेसरच नाही आले? नाही नाही, त्याची परीक्षा चालू आहे. अच्छा. आता कसं आहे, तो 8-15 दिवस तर तू घराच्या बाहेर निघू शकत नाही. फक्त पेपरला जाणे आणि अभ्यास करणे. मग काय चाललं मामाजींचं? काय चाललं ऊस बांधणीचं काम आलं उरकत. काय मजुरही मिळत नाही, मजुरांची लई किचकिच. हा. प्राची बाळाची आठवण. ही मुलगी का तुमची? हो छोटी मुलगी. हा का? जमाच आहे का तिचं? नाही अजून जमायला. आता त्याचं लग्न होईल, त्यानंतर बघू 2-3 त्यांचं तर होईलच हो आता. हो. तिचा पण टाका उरकून, गोड मुलगी आहे. नाही तसं पहिलं काय याचं झाल्याशिवाय तिचं नाही करायचं. आहे की एक स्थळ आहे चांगली, इंजिनियर आहे नाही पूर्ण. पाहू ना आपण नंतर. हा का? हो. अजित काय करतो आता? काय नाही शेती. काय शिक्षण वगैरे काय झालेलं आहे? इंजिनियर. इंजिनियर आहे का? हा. बरं, ठीक लावते आहे. की पण तात्या कारखान्यात कामाला. लग्न झाल्यानंतर मी एमडी साहेबाला सांगतो, चालेल ना, काय हरकत नाही. त्यांना ऑर्डर काढायला लावतो मी. हो. कसं आहे, आता सध्या लग्नाच्या गडबडीत असणार आहे आपण, हा. त्याच्यामुळे थोडा वेळच लागणार आहे. चालेल चालेल करूया. काय लग्न झालं हम्म. की 1 तारखेपासून त्यांची ऑर्डर्स काढायला लावतो. चालेल चालेल. कारण 30-40 हजार रुपये त्यांना पेमेंट मिळेल. पण तुमचं तेवढं बोजा कमी होईल ना, हो बरोबर. टेन्शन कमी होईल. कारण मुलीचं लग्न एक पुढे आहे. हा, मग काय आता अजून जरा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं करता येत नाही ना. तसे आहेतच की तात्या तुम्ही. तो तुमच्या लग्नाला तर काही प्रॉब्लेमच नाही. आता जावायला पण लावताय का आम्हाला? बरं मी काय म्हणतो, मुलाला तर मुलगी पसंतच आहे, तर ठरवा मग पुढचं काय करायचं ते. आता काय ठरवायचे? तात्याने तर अगोदरच ठरवलंय. मग तात्यांना मुलगा पसंत आहे, मुलाला मुलगी पसंत आहे, असं पण तात्या लावतील की त्याला कारखान्यात कामाला. 10-5 एकर क्षेत्र पण आहे, सगळं सोन्यावर पिवळं आहे. अजित तुला मुलगी पसंत आहे ना? काय हरकत नाही. मग काय जमलं की मग आबा घेऊ 4-8 दिवसात आपण. चालेल की, काय हरकत नाही. माझं काही म्हणणं नाही. कसं आहे, आता माझ्या मागे पुढे कामं येणार आहे. हो. मी त्या हिशोबानं बोललो किंवा 4-8 दिवसात आटपून टाकतो. मी काय म्हणतो तात्या, तुम्ही असं पण काकांना बोलवलंच होतं. 2 दिवसाचा मुहूर्त होता, घ्या की 2 दिवसात उरकून. नाही 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 नाही, मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे कामं आहे. माझे कामं आटोपल्यानंतरच मला हे लग्नाबरोबर मी ऍडजस्टमेंट करून ठेवलेली आहे. कारण मी काकांशी बोललो, कारण कालच आबासाहेबाशी बोलल्यानंतरच मी काकांशी बोललो लग्नाबद्दल, कसं करायचं काय करायचं. अहो त्या कारच्या पोराने परत काही कुटाणा केला ना तर काढ होईल. काय घेऊन मग घेऊ उरकून 2 दिवसात. आहे मुहूर्त तर आहेच. चालेल ना, काय हरकत नाही. 2 दिवसात तो उरकून घेऊ, तोपर्यंत आमचे कांदे पण निघून जातील. बरं ठीक आहे, मग लवकर. हो. कसं तुमचंही टेन्शन कमी होईल, माझंही कमी होईल. कारण तुम्ही मला कांद्याविषयी बोललाच ना. काल तर बोल हो, विषय काढलेला आहे त्यांच्या, त्यामुळे काय हरकत नाही. कसं अजितचं लवकर काम होऊन जाईल. हो चालेल ना, काय हरकत नाही. ते कसं ड्युटी लवकर सुरू होऊन जातील, तोही प्रश्न मिटून जाईल तुमचा. मी पण मोकळा होऊन जाईल. मी काय म्हणतो बाबासाहेब, आपल्याला लग्न साध्या पद्धतीने करायचं. चालेल ना, काय हरकत नाही. साध्या पद्धतीने करू. म्हणजे कसं आहे, लोक प्रतिष्ठेला चढलेले आहेत. प्रतिष्ठेच्या नावाखाली लोक पैशांची उधळपट्टी करतात. बरोबर. आपल्याला ते काम करायचं नाही. चालेल, काय हरकत नाही. साध्या पद्धतीने जर केलं, तुमचाही पैसा वाचतो, माझाही पैसा वाचतो. बरोबर. आणि समाजा पुढे जरा थोडं एक समाजाला म्हणजे हे भेटून जाते ना, नाव लौकिक. हा. बरोबर, काय हरकत नाही. तसं 2 दिवस तुम्ही ठरवा कसं. तुम्हाला जर आवडलं तर ठीक,
नाही आवडलं तर तुम्ही म्हणसाल नाही आमचं काही इच्छा आहे की साध्या पद्धतीने तुम्ही ते शंका आलो नका म्हणजे साध्या पद्धतीने बाकीचं करू आपण. चालेल ना काय हरकत हा लग्न झाल्यानंतर तुमची सगळ्या अपेक्षा पूर्ण करू. चालेल काय हरकत नाही 2 दिवसात तारीख करून टाका मग काय चालेल चालेल. मग अजित जमन काय? हो जमल ना काय हरकत आहे. बरं ना ठीक आहे बाबासाहेब. राम राम चालेल काय पण तू जेवण करून गेला असता. आम्ही कारखान्यात मीटिंग झाली ना. अच्छा. जेवणाचा प्रोग्राम होता. जेवण झालं आणि तुमच्याचकडे आलो. थोडं नाही पंच पकवान खाऊन आलो. चालेल चालेल काय हरकत नाही. हो या मग जेवण. चिमणी यायचं येऊ का? मी काय म्हणतो आज इथले 5 वाजता बरं का पण काय आज मी गलूनच नाही आणली राव. काय धरले असतात त्याला का आईला लय दिवस झाले पारव नाही धरली राव. आयला संगीची आठवण येते. काय तुला संगीची रोज आठवण येते काय वाचकाला काय? करायचं इथं रोज बसत येऊन संगीसाठी तू काय करायचं राव? हा? आज लय आठवण येऊन राहिली. आठवण येते तुला. तुला रोजच येते आता आम्ही तरी काय करायचं? हा? आयला कधी भेटेल ना संगी मला? आली आली वाटतं बघ आली. काय झालं? काय झालं? ते रडतेस कशाला? ते तात्या माझं लग्न करताय. काय? कधी? माहित नाही. ते जाऊ दे मध्ये चल पळून जाऊ काय होईल ते पाहू नंतर. नको मला भीती वाटते. आता काय करायचं मग? तेच तर कळ नाही. मी काय म्हणतो वय बसत नसताना तात्या पोरीत लगीन करते अशी केस टाकायची. हा जमल मग तसं. मग तात्या काय कोणी येऊन देतो लगीन नाही करू शकत. चपटी घ्यायची लायकी आहे का बापावर केस करू राहिला. आमचं नाक कापती का? परत भेटून येणार. पाटलाची किडे आणला आपल्याला. मला संगीच पाहिजे. हाताव काम चालवता येत नव्हतं तुला. ती संगीव पडायला गेला. मी संगीशिवाय नाही राहू शकत बाप्प्या. तू तुला काही कर मला नाही मार खायचा बरं. घरच्यांना कळल्यावर मला लय आणते. मग मी चाललो जा तू काही कर. जा बाप्प्या जा. पाटलाने किती हाणू दे शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त संगीत सना मी तुझ्याशिवाय जाऊ शकत नाही. शिवा ए शिवा
चल जा. तात्या मी सांगेल काराच्या पोरासोबत पाहिजे. चिम्या बरोबर. चल गाडी का. अगोदर देऊ का तांब्यात पाणी दे ना. घ्या. अरे काय भाजी केली काय नाही मीठ घे. थांबा देते. देते तेवढं सुद्धा समजत नाही. पातळ भाजी देऊ का? सांगितलं काम करू बस. मीठ दे. चिमी मिठाचा डबा कुठे ठेवलं ग? आमचंच खाऊन मार. घरी आल्यानंतर बंगल्यावर घेऊन त्याला. आणि एक लक्षात ठेव. काय म्हणतो मी? एक लक्षात ठेव. माझ्या पोरीच्या जर नादी लागला तर तुम्हाला अटकाळी लावून चिटून टाकीन तुम्हाला पूर्ण घराला. हे लक्षात ठेव. समजलं का? आराम खोरा. तुला अक्काने लावून चटून टाकेल मी. राम खोरा. चटणीवर तरी तेल भेटते का तुला? चटणीवर तेल आहे का तुझ्याजवळ? काय रे तुझ्याजवळ? याच्या पुढे जर का तो पुढे नांदी लागला तर विचार करून ठेव. समजलं का? हा चटका तुला याच्यासाठी दिला. हा चटका तुला याच्यासाठी दिला. याच्या पुढे विचार करशील तुला कुठे गेला. समजलं?
मी कधी विचार केला नव्हता की माझं जीवन असं बदलून जाईल. सगळं काही चांगलं चाललं होतं. एक चांगला पती, 2 गोंडस मुलं, पण तंबाखूनं सगळंच बदलून टाकलं. आता या पसरणाऱ्या कॅन्सरला माझ्या चेहऱ्यावरनं कापावं लागेल. आता पूर्वीसारखं काहीच नसेल. तंबाखूनं माझं जीवनच नष्ट केलं. खैनी, गुटखा, तंबाखू, जर्दा, पान मसाला तुमचं जीवन उद्ध्वस्त करतात. हिरवा हिरवा शालू यग तू घालून, हिरवा हिरवा शालू यग तू घालून, हिरवा हिरवा शालू यग तू घालून, हिरवा हिरवा शालू यग तू घालून. मनात माझ्या मी ठेवतोय तुला ग माझी राणी बनवून. कापडा मंदी या ग तू मला दिसतीस जणू, मला वाटतीस तू ग, मला वाटतीस तू ग. माझ्या आईची सून, माझ्या आईची सून, माझ्या आईची सून, माझ्या आईची सून, माझ्या आईची सून. बसून पाहतो तुझ्या गजावळ येऊन, तोऱ्यात राहून पाराव बसून पाहतो तुझ्या गजावळ येऊन. घरात आई आण बाहेर बाप, घरात आई आण बाहेर बाप, घरून तुला ग भलताच दाप. नजरेतून माझ्या राणी मला वाटतीस तू ग. माझ्या आईची सून, माझ्या आईची सून, माझ्या आईची सून, माझ्या आईची सून, माझ्या आईची सून. जीव तुझ्याच पायी ग माझी आई म्हण तुला कसली घाई रे. बापाला तुझ्या बी काही काम नाही रे. येऊन जाऊन पोर तुला बाहेर. मन माझं खाली भर होईल, हळूहळू जळत जाई. निघालेल्या धुरात बी मला वाटती तू ग. माझ्या आईची सून, 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 माझ्या आईची सून. मी कधी विचार केला नव्हता की माझं जीवन असं बदलून जाईल. सगळं काही चांगलं चाललं होतं. एक चांगला पती, 2 गोंडस मुलं, पण तंबाखूनं सगळंच बदलून टाकलं. आता या पसरणाऱ्या कॅन्सरला माझ्या चेहऱ्यावरनं कापावं लागेल. आता पूर्वीसारखं काहीच नसेल. तंबाखूनं माझं जीवनच नष्ट केलं. खैनी, गुटखा, तंबाखू, जर्दा, पान मसाला तुमचं जीवन उद्ध्वस्त करतात. मी कधी कधी विचार करतो की ही सिगरेट किंवा विडी काय नुकसान करेल. हिच्यामुळे स्ट्रोक येऊन मी माझ्या कुटुंबावर ओझं बनेन का,
की ही फुफ्फुसांचा कर्करोग वाढीस लावेल? हिच्यामुळे तोंडाचा कर्करोग होईल की हृदयरोग की एम्फसिमाचा धोका बळावेल? पुढल्या वेळी जेव्हा तुम्ही सिगरेट किंवा विडी प्यायला जाल तेव्हा स्वतःलाच विचारा, ही सिगरेट किंवा विडी काय नुकसान करेल? तंबाखू आजच सोडा. मदतीसाठी 1800-112356 वर कॉल करा किंवा 01122901 वर मिस्ड कॉल द्या. काय काय बांगडं काढतं काय याचं वय आहे का त्या पाटलाची बोरली घेऊन पळा ते बघा बेकार झाले काय वय आहे का त्याचं हे बांगडं काढणं झालं नाही बेकार झाले श्यामाला बेकार नाही का पोरीच्या नादाला लागलं झालं बेकार वाटलं झालं का लगन केलं त्यांनी माझ्या संगीचं मला न सांगता बघतोच मी बघच हॅलो ये बा हा आप कुठे हा हॅलो हा बोला हा हो बोला ना हा राम कसं काय चाललं तुमचं चांगले आहे ना अहो तुमची मुलगी काय ना आमची मुलगी काय सारखीच आहे ना हा नाही चांगलं लक्ष आहे तिच्याकडं तशी काही काळजी नाही तिची हा नाही जसं काही जर असेल तर कळवलंच ना आणि मुलगा तर चांगलं लक्ष देतो तिच्याकडं हा आणि माझी बारकी मुलगी आहे ना ती खूप तिच्याकडे लक्ष देते हो खूप प्रेम करते तिच्यावरती मजात ती हा तर तुमच्या मुलीची काही काळजी करू नका तुम्ही आता हा नाही बरोबर आहे आता सासूबाईंचं काय सांगायचंय त्या आठवणी त्या आठवणी काढायलाच नको ना ते लहानपणीच गेला तर काय असं नाही ते आठवण तुम्ही काढले की आम्हाला दुःख होत आहे ना असं आहे बरं काय हरकत नाही काय हरकत नाही मुलीकडे लक्ष दिलं जाईल काही काळजी करू नका तसं तुम्ही चालेल ठेवा ठेव हो ए पुरियो ज्ञान जेवायला आजी चल रे जेवायला चल लवकर बस काय कोडत केलं कारल्याची भाजी अरे मोबाईल ठेव ना बाजूला जेवायच्या वेळेस तेच का ठेवती का ना भागल डोक्याची आवाज एक कप तू जेवायच्या वेळेस पण ते संती वाढ लवकर सांगते का तू बस मी आराम करतो आता
धुत भांडी. लई कंटाळा आला या. उद्या धुते. अगं येडी झाली काय? असे खरकटी भांडी नाही ठेवत. तुला जर कंटाळा आला असेल ना तर राहू दे. प्राप्तीकरण तुला मदत राहते. तिला मदत करायला लागले. अरे मोबाईल ठेव खाली. मोबाईल नाही सांग तुला घ्यायला मी. बाजूला किती घ्या बा. एवढा कंटाळा आलता काय तुला? हे पत्नी कुठली? ते इकडे चल. ए लवकर घासून चल. तुम्हारा नाम ईश्वर मूर्ति है ना? क्या नहीं जा रही है तो अपना दीजिए। क्या कर रहा है? इनकी कागजात आपको मिल गए उसे बता दो। और तुम्हें बहुत पसंद करती है. तुम भी उसे पसंद करते हो ना? यदि उसे बता दीजिए तो वो बहुत खुश होती है. तुम दोनों को खुश रखना है. सकाळपासून या वासराला चारा पण नाही टाकला. मीच टाकतो माझं. हट. ए पोरियो जा ना शेतात लवकर. तिथं बाया येऊन बसल्या असतील ना. ए तू हो ग पुढे, मी आलेच. हा. कधी येते कोणाच ठाऊक. प्राची अरे तुला मी रानात जायला सांगितलं होतं ना. हो जाते ना. मोबाईल राहिला माझा. आणि मोबाईलवरून काय राहिलं काय? मोबाईल नसलं जमत नाही काय? मैत्रिणीचा कॉल आला रे माझ्या. संगीता गेली पुढं. हो गेली ती पुढे. जा लवकर पळ. हा जाते. अरे झालं का नाही? हो जाते ना. मोबाईलनी पार वाटोळा करून सोडले. आणि प्राची काय? आई कपाशीला पाणी सोडलेले ते शेवटपर्यंत पोचलं का नाही ते बघ. आजा बघन की. अरे आजा काय काय बघन. आजा कामाला जायचं का? हा तू तिकडे चालली ना. मग तेवढं पाणी बघ गेलं का नाही ते. संगीता गेली ना पुढं. हो गेली. हा जा तू पण.
पसते एवढं झालं काय कशी खुरपायचं पटपट तर कंटाळा येतो कामाचा साऱ्या साऱ्या कामाचा कंटाळा घरातलं पण नाही करायचं बाहेरचं पण नाही अगं आवर की पटपट ए कार्त्या अरे उरकडे लवकर कामावर नाही तुला मग जा लवकर घे उरकून राम 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 या बसा हे अजित पाणी घेऊन ये. पाणी घे मग दीदी पाणी घे. ड्युटीवर नाही गेल्यास नाही जाणारच होतो. संगीता कुठे गेली संगीता जरा रानात गेलेली आहे खुरपायला असं आहे का बाय आपण आलेले आहेत ना खुरपायला मग त्याच्याबरोबर तिला पण पाठवून दिली ठीक आहे पोरींनो जरा समोरच्या रानामध्ये ये, जरा बोल ना तिला हो बाबा काय कसं का चालू आहे बाबा बरं चाललंय ठीक आहे ना ठीक आहे काय जवळपासची ड्युटी वगैरे कसं काय छान चालेल तुम्ही कसं काय लांब येणे केलं एवढं मी जात होतो तालुक्याच्या गावाला म्हटलं कसं बऱ्याच दिवसापासून मुलीची भेट नाही तर दोघं मुलीचं चालू होतं दीदीची भेट नाही बरं चालू म्हटलं चला आपण भेट घेऊन घेऊ आणि पुढे निघून जाऊ या हिशोबानं आलो येईलच आता समोरच्या रानामध्ये येईल कसं भेट झाली तर कसं मुलीला चांगलं वाटतं ना की बाबा आले बा आले किडे खाऊन कधी आली काय नाही आता अगं कशी काय आली आठवण आली मी मैत्रिणी आत्ताच घरी चल ना आत्ताच घरी चल ना तुला बोलवलंय हो का अगं आपलीच आहे काय टाकलं शेतामध्ये थोडी कपाशी लावलेली आणि कांद्याचं रोप येतं आणि खुरपणी चालू होती ठीक हे काय आली संगीत आली आली तात्या हॅलो मॅडम भेटल्या आली छोटी दिदी आली कळायचं नाही हा चालू बस बऱ्याच दिवसातून लागलो ना भेट नाही म्हणून तशी तिची काही काळजी नाही नेहमी सुखीच असते नाही ते काही टेन्शन नाही मला कसं माझ्या आमची मुलगीच आहे आमच्याकडे जशी सुखी होती तशी तुमच्याकडे सुखी असणार कारण तुमची मुलगीच आहे ना मुलीप्रमाणेच तशी काही काळजी मला काही टेन्शन नाही म्हणून तर वेळ लागतो येण्याला आता उशीर झाला काळजी केली का मी नाही काळजी काय उद्या आठवण करत होत्या म्हणून मी लगेच निघून अच्छा 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 अच्छा
अहो ऐका ना, काय ग? तात्या का चाललात ना? हो. मग मला येऊ द्या ना. ए चल लवकर. ए रताया, कुठं चालला? येऊ की म्हटलं की चालला घेऊन. आराम करू दे की तिला. आणि तू ग पुन्हा म्हणायचं माझं हे दुखतंय ते दुखतंय. काय नाही, पोट दुखतंय. काळजीच्या पोटचा निघ आता. तुझं लय तोंड चालायला लागलं बघ आता. हा निघ तू. आणि तू आराम कर ग. सर चिमणीचं काम पूर्ण झालंय. हे त्याचं बिल आहे, पाहून घ्या आणि त्याच्यावर तुमची सिग्नेचर पाहिजे. अरे बिल व्यवस्थित केलीत काय? हो सर. मी साईडवर येऊन पाहून घेईन मग सही करेन. हो सर. ते बिल एमडी साहेबाला दाखवून घे. ठीक आहे सर. आहेत एमडी साहेब आतमध्ये. ठीक आहे. येतो सर. सर. येस. सर चिमणीचं काम पूर्ण झालंय आणि हे त्याचे बिल आहे, त्याच्यावर तुमची सिग्नेचर बघा. काम व्यवस्थित झालं? हो सर. हं? हो सर. काळजी घेतली ना? हो सर. व्यवस्थित. हो सर. बरं. ठीक. संगे तुझं तर लगीनही करून टाकलं जातं. काय करणार आहे? इथं मी रडत रडत खूप बोलले त्यांना, पण नाही ऐकलं त्यांनी. खूप आठवण येते रे तुझी. मला सुद्धा रे. इथे नुसते काम करायला लागतात. आणि नवरा काय करतो? तो कारखान्यात जॉबला आहे. एकटीच असते? सध्या ते एकटीच आहे. उद्या या टायमाला मी ये. चल जाऊ का इथे घरची तुझ्या? हा चल.
काय केलं माहिती का? हा? काय केलं? याचं काय कारण फिरायचं? तुम्ही सोडा, मी बघतो त्याला. तुम्ही सोडा त्याला. काय काम आहे तिथं? काय काय झालं? काय अडी केला होता तू? त्यानं जाळं लावलं होतं, पाणी मागायला गेलं, ताण लागलं. घराजवळ जाळा होता का? काय बघा ना. काय गेलं? घराजवळ जाळा होता का? बोल काय काय होतं तिथे? बोल ना. लावलं होतं त्या असल्या जाळं लावलं लागली म्हणून पाणी प्यायला गेलो. मला काय माहिती संगीत तिथं. हा तुला अक्कल नाही का? अहो तो अजून एक दुसरा पण एक होता. कोण होता? बापा होता माझा मित्र. अहो गेला तसं मारलं ना तो, पळून गेला तो. दररोज घराजवळ फिरताना दिसतोय हा. रोज 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 हा घरातनं बाहेर पडताना पाहिलं याला. हा एकटीबाई बघून काही खाता येतो? एकटीबाई बघून काही खाता येतो का? आई तात्या शिवाजी चालले आणून बांधायला घेतले. एक खिशीत काय काय दिलं बघ बरं काय दिलं काय दिलं तिथं काय ते परत काय जर घरापाशी दिसला बंद बंद माझा आराम खोराल. जास्त मागचं ओढला तुला का रे? मागचं ओढला का जास्त तुला? हा बंद आहे ना का रे? आराम करा. याच्या पुढे जाशील का तिकडे? जाशील का याच्या पुढे? काय झालंय? हा मूर्ख तुझ्या मैत्रिणीला छेडत होता. तात्या तो अगोदर पण तसेच करत होता. तुझ्या बापाने ते धंदे केले का? हा तुझ्या बापाने सुद्धा हे धंदे केले होते का? हे संस्कार पडले का तुझ्या? सारखा सारखा फिरतोय. याच्या पुढे जर का दिसला तुला जिवंत ठेवणार नाही मी. लक्षात ठेव. तुझा बाप पुढे बाप पुढे सुटेल येईल तू पुढे जाणार नाही. सापडेल तर माझ्या सत्यामध्ये पुढे करू द्यायला उन्हात असं पाणी आणि बाजूवर टाक आराम करायच्या अंगावर. तुझा बाप नाही आला अर्धा कुठे जाईल तो? येईल ना. बसू द्या टाका आराम करायच्या अंगावर पाणी टाका. चला बाबासाहेब चला सगळे बापू मला पाहुण्यांना पाणी येणार आहे. माझा राजा कुत्र्याच्या मोर्चाला म्हणून देते ना उन्हात तुला आराम करायला. सरपंच चला वा आमच्या चिमेला पाटल्याने बंगल्यावर बांधून खूप मारलं ना चालू झालं काय बस झालं काय? अहो, काय आता काय म्हणते काय सांगते मी गेलो मासे धरायला काय सांगते नाही तुम्हाला बरं, ठीक आहे तुम्ही चला पुढे मी आलो लगेच. बरं या लवकर लगेच जा, आलो लगेच. हे काय हे पण हे दुसरं हे काय पळत आले हे तुला काय नाही म्हणा
तुला काय करायची मी आहे ना तुला काय सांगते मी आहे ना तुला काय करायची मी आहे ना कोण आहे कुत्र्याचा पिलो कोण आहे मी बघतो त्यांना आता तुम्ही नको मारा गाडून गेला चालेल आज वाटते द्यायले आता धंदे करायला तर आणि काय वाटते हे वाटत त्याला जशी सरा पूर्ण तोंड काळा करायचा काही ठेवायचं नाही लाजा वाटता का आता याच्या पुढे जर का गावातल्या कोणत्याही मुलीकडे जर का वाकड्या नजरेनं बघितलं तर तुम्हाला आत्ताच लावून राखेल टाकून चिटून टाकेल लक्षात ठेवा आराम घर कुठले काय झालं पाटील या मूर्खाने अगाऊ धंदे केले आता तेही सांगायचं तुम्हाला एक नंबरचे नालायक आहे अरे हॅलो पाणी प्यायला गेलो अरे तुझ्या पोरा समजून सांगतात नाही तुला मशा सांगले सरपंच समजून त्याला ते ऐकत नाही सिमेर काय करत तिकडे जायची सशे धरा गेलो सरपंच सशी धरा तिकडं ताण लागले आणि पाणी प्यायला गेलो पाटील एवढा वेळ जाऊ द्या हा? मी जबाबदारी घेतो परत अशी करणार नाही ती. तसं त्यांनी नालायकपणा केलेला आहे चांगला पैकी या मूर्खांनी जर परत असं कृत्य केलं नाही नाही यांना मग गावाची बाहेर काढून देऊ हा मग मी तेच म्हणतो यांचं काय करायचं दादूशा तुला सांगतोय नाही सरपंच करू नको हा? हो, नाही. मी जबाबदारी घेतोय तुझी बर बरं असं घडलं नाही पाहिजे चिम्या कळलं का तुम्ही जबाबदारी घेताय ना, हा. मी सोडतोय मी जबाबदारी घेतो सर पाटील नाहीतर मी त्यांना आता जिवंत ठेवले नसते आज नाही नाही मी जबाबदारी घेतो हे शिवाजी हे सोडून घ्या आता झोडपे
लक्ष ठेव तिच्याकडे. ए शिवाजी ये याला सोडून घे. चिम्या परत काय असं कुठं करू नको. दुर्पी लक्ष ठेव. याच्या पुढे जर का तू नजरेत पडला तर विचार करून ठेवा. आता सोडणार नाही तुम्हाला. हा बरं का. चला पाटील जाऊ द्या. सरपंच हे तुमची जबाबदारी आहे. हो 100% माझ्या असं कृत्य गावात घडायला नको. नाही घडणार नाही हा आणि अशा मुलांना गावात ठेवू नका. आपण द्या घराच्या नाही, वेळी. 100%. काही मतलब नाही राजा लोकांचा. कारण सरपंच तुम्ही आहे. आयो सगळं संपलंय का सगळं. माझी संग बिघडली. काय नाही म्हणा वाचत दुर्पे पुढे गेली काय राय घाली. कामाला जाऊ नको मला तर कामाला गेली. माझ्या कुठे कोरोना काय झालं. दुर्पे आई आई
घ्या वेळ तपास. काय झालं त्याला? तपास. पाय खाली घ्या. काय झालं नेमकं? रक्ताच्या गोलट्या मी काही गोळ्या औषध देतो. काय पेशंटचं नाव? चिम्या. अर्जंट आलाय नाही मी गोळ्या घेऊन पुष्कर उठ. या गोळ्या घ्या आणि दाखवा. ठीक आहे. डॉक्टर एमर्जन्सी हा आलो. काय झालं? शी इज नो मोर. आय एम सॉरी डॉक्टर काय सॉरी. तुमच्या मुलीला आणि त्याच्या बाळाला मी नाही वाचू शकतो. डॉक्टरची चुकी नाही. या मृत्यूला तुम्हीच जबाबदार आहात. कोणचे? डॉक्टर नाही. तुम्ही 18 वर्षापूर्वी तुमच्या मुलीचा विवाह केला. कायद्यानुसार 18 वर्षापूर्वी मुलीचं आणि 21 वर्षापूर्वी मुलाचं लग्न कायद्याने गुन्हा आहे. मी माझ्या मुलीचं कमी जास्त झालं तुला सोडणार त्याची पाप सोडणार नाही तुला. डॉक्टरने कसाही यात तुमची चुकी आहे. तुम्ही तुमच्या मुलीचा बालविवाह केला त्याचे हे परिणाम आहे. हे असं नाही होऊ शकत. तसंच झालेलं आहे. हे बालविवाहाचे परिणाम आहे. व्यवस्थित करता नाही आले. नाही ही चुकी तुमची आहे. डॉक्टरनी आहे तुमची चुकी आहे. कसं काय झालं डॉक्टर साहेब? कोण पेशंट आहे तुमचं? संगीता. तिचा बालविवाह झालेला होता आणि डिलिव्हरीमुळे तिचा मृत्यू झालेला आहे. वर्षापूर्वी मुलीचा आणि 21 वर्षापूर्वी मुलाचा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. आणि त्यावेळेस मुलीचं वय परिपक्व नसल्यामुळं या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला आहे. संजय